आजकाल माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. समाजात वावरत असताना अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील अनेकांपासून माणसांच्या जीवाला धोका असलेलाही पाहायला मिळतो, परंतु आपलं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. ठाण्यातील अंबरनाथमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आणि समाज मन हादरून गेलं. माणूस असा का वागतो याच्या चर्चा सुरू झाल्या. नेमकं काय घडलं ठाण्यातील अंबरनाथमध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. ठाण्यातील अंबरनाथमध्ये आलेगाव परिसरामध्ये रॉयल फ्लोरा इमारतीत एक घटना घडली आणि सगळीकडे खळबळ उडाली. रॉयल फ्लोरा इमारतीच्या 12व्या मजल्यावरील डक्टवर एक मांजरी बसली होती. दुपारच्या वेळेला 12व्या मजल्यावर या इमारतीमध्ये सर्व दरवाजे बंद असल्याचे दिसत होते. समोरून एक वयस्कर माणूस चालत आलेला पाहायला मिळतो. तो माणूस हळूहळू त्या मांजरीजवळ जातो. मांजर सावध होते, कारण तो माणूस जसा जवळ येईल तसं त्यापासून काहीतरी धोका आहे हे तिला समजतं. परंतु वेळ निघून गेलेली असते. अखेर तो वयस्कर माणूस तिच्याजवळ येतो आणि सहजरित्या तिला धक्का देतो. काही कळायच्या आत ती मांजरी डक्टवरून सरळ 12व्या मजल्यावरून खाली पडते. तो माथं फिरू वरून वाकून बघतो आणि ते मांजर मेल्याची खात्री करतो. मित्रांनो, ही घटना जरी आपल्याला सरळ साधी वाटत असली तरी ज्या रॉयल फ्लोरा इमारतीमध्ये ही घटना घडली त्या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत आहेत की ज्यामध्ये महिला, पुरुष आणि मुलांची संख्याही मोठी आहे. कुठलंही कारण नसताना तो माथे फिरू सहज चालत येतो आणि त्या मांजरीला खाली ढकलतो. यावरून तो माथे फिरू किती धोकादायक आहे हे आपल्या लक्षात येते. कदाचित त्या ठिकाणी मांजराऐवजी एखादं लहान मूल जरी खेळत असतं तरी त्यालाही त्याने 12व्या मजल्यावरून खाली ढकललं असतं. त्यामुळे त्या इमारतीमध्ये जी लोकं राहतात त्यांना किती सावधपणे राहावे लागत असेल याचा विचार न केलेलाच बरा. रॉयल फ्लोरा सोसायटीतील सर्वांचं लाडकं असलेलं ते मांजर कुठलंही कारण नसताना 12व्या मजल्यावरून त्याला ढकलून दिल्याने मरून गेलं. त्यामुळे तिथली लोकं प्रचंड संतप्त झाली आणि त्यांनी त्या माथे फिरूवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. सोसायटीमध्ये राहणाऱ्या माणसांमध्येही अशी राक्षसी वृत्ती वास्तव्य करते. त्यामुळे त्याच्यापासून प्रत्येकालाच धोका असल्याचे दिसते. त्यामुळं आता त्याच्यावर नेमकी काय कारवाई झाली याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.